हॅलो, वेलकम टू रेसिपीज कट्टा. तर आज आपण करतो आहे शेवग्याच्या शेंगांचं पिठलं. खूपच छान आणि टेस्टी लागतं. तर करूया आपण. तर त्यासाठी इथे मी 2 टेबलस्पून बेसन पीठ घेतलं आहे आणि त्यात मी 1 चमचा दही घातला आहे, थोडीशी वेगळी चव येण्यासाठी. खूप छान लागतं दही किंवा ताक घालून. तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं छानपैकी. गुठळ्या राहू द्यायच्या नाही आहेत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाणी घालून. हे पिठलं भाकरीबरोबर खूपच छान लागतं. तर आता झालं आहे, मिक्स करून झालेलं आहे. आता आपण रेसिपी करायला. तर इथे मी शेंगा शिजवून घेतलेल्या आहेत. जास्त शिजवायच्या नाहीत शेंगा. आणि कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग, मिरची, 3 ते 4 मिरच्या आणि लसणीचे तुकडे, बारीक चिरलेली लसूण आणि बारीक चिरलेला मीडियम साईजचा कांदा, हे सगळं घालून आपण परतून घेणार आहोत. हे सगळं आपण 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे. कांदा लालसर गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यात थोडीशी हळदसुद्धा घालायची आहे आणि त्यानंतर इथे गरम केलेलं पाणी आवश्यकतेनुसार, तुम्हाला किती दाटसर हवं आहे त्यानुसार पाणी घालायचं आणि झाकण ठेवून एक उकळी येऊ द्यायची. त्यानंतर पाण्याला उकळी आली की त्यात जे डाळीचं पीठ भिजवलेलं आहे ते घालायचं. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि थोडंसं मीठ घालायचं पुन्हा एकदा आणि त्यानंतर थोडंसं शिजवून घ्यायचं झाकण ठेवून. आणि अशा प्रकारे आपलं डाळीचं पिठलं तयार आहे. तर ते आपण भाकरीसोबत छान सर्व करू शकता. तर हे बघा, इथे मी भाकरी, जसाची चटणी आणि पिठलं असं रेडी केलेलं आहे. बाय बाय.